सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। जिल्हाप्रमुख संजय पडतेंचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। महाशिवरात्रीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या अंबाबाईची विशेष अलंकारिक पूजा। देवीच्या मंदिराच्या जवळ मातृ लिंगहीमुळे पूजेला विशेष महत्त्व। वर्ध्यामध्ये यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसह अग्निशमन यंत्रणा देखील यात्रास्थळी दाखल। महाडमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला। गावदेवी जाकमातेच्या पालखी सोहळ्याला मोठी गर्दी, तर गगनचुंबी सासणकाठी नाचवण्याची परंपरा। शिरपूरमध्ये वाहनधारकांचा टोल नाक्यावर धडकणार मोर्चा। शिरपूर स्थानिकांना टोल माफ व्हावा आणि मुंबई आग्रा महामार्गाचं दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावं या मागणीसाठी धडक मोर्चा। धाराशिव जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची एंट्री। कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण, तर प्रशासन अलर्ट। 10 किलोमीटर त्रिज्येचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित। कल्याणच्या वक्रतुंड इमारतीमध्ये रहिवासी चिंतेत। एकीकडे नसलेल्या कर्जाच्या घराचा हप्ता, तर दुसरीकडे राहत्या घराचे भाडं भरायचं। फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरच्या विरोधात आता आक्रमक भूमिका। पालघर पोलिसांची एमडी ड्रगच्या विरोधात दुसऱ्यांदा मोठी कारवाई। 25 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त। मुंबईच्या वांद्रे परिसरातून आरोपीला अटक। प्रशांत कोरटकरांच्या प्रतिमेचं पोस्टर जाळत निषेध। धार्मिक भावना दुखावणं, सामाजिक तेढ आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी करण्यात आला गुन्हा दाखल। भिवंडीमध्ये रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेनं केली अटक। धुळे येथील 10 लाखांच्या 11 रिक्षा जप्त करत 6 गुन्ह्यांची केस उघडकीस। तर वर्धा नदीवर अंघोळीला गेलेल्या 3 युवकांचा बुडून मृत्यू। खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं 3 जणांचा मृत्यू। तिघांच्याही मृतदेहाचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।